आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी युवा नेते उत्तम पाटील हे सतत कार्यरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे समस्या निवारण व्हावेत व त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक वेळा बेंगलोर वारी करून युवा नेते उत्तम पाटील यांनी सर्वांच्या सहकार्याने सर्वांना विश्वासात घेऊन आज कार्य करीत आहेत. आज त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 6,14,00,000चा विक्रमी निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिली. शासनाच्या 16व्या वित्त आयोगातून 3,50,00,000 नॉन मिलेनियम प्लस अनुदानातून 2,52,00,000 व SFC अनुदान अंतर्गत 12 लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. मंजूर निधीतून गटार, रस्ते, पाणी, शौचालय, लाईट यासह मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी सांगितले. विद्यमान नगरसेवक अभयकुमार मगदूम म्हणाले, शहराच्या विकासात सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकास कामाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे होत आहेत. आणखी भर पडावी यासाठी विशेष अनुदानातून निधी मंजूर व्हावा यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावासाठी मंजुरी मिळाली असून अनेक विकास कामे आणखी वाढणार आहेत. शहरातील नागरिकांना पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सुविधांची गरज असते ही ओळखून सर्वच प्रभागामध्ये विकास कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पत्रकार बैठकीस उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक पिंटू कांबळे, माणिक कुंभार, शोभा हावले, वर्षा मणगुते, अश्विनी पवार, सुवर्णा सोबाने, रुक्साना अपराध, सौ संगीता शिंगे, तुळशीदास वसवाडे, गिरिजा वठारे, जावेद मकानदार आदी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. स्वर्गीय रावसाहेबदादा पाटील यांच्या आशीर्वादानं व मान्य श्री आमचे निपाणी भागाचे युवा नेते व भावी आमदार उत्तमअण्णा पाटील व आमचे अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव पट्टण पंचायतीकडून सरकारकडून बोरगाव पट्टण पंचायती कर्नाटक सरकारकडून 16वा वित्त आयोग 3,50,00,000 रुपये हे मंजूर झालेले आहेत. विशेष करून ह्याला बच्चांना, उत्तमांना यांचं श्रेय आणि स्वर्गीय रावसाहेब दादांचं एक स्वप्न होतं की बाबा एक बोरगावला एक स्मार्ट सिटी करायचं स्वप्न हे दादांचं होतं. त्याच्यामुळे विशेष प्रयत्न हे उत्तमांना, युवा नेते आमचे उत्तमांना ह्यांनी ह्या भागाचे एक नवीन एक निप्पाणी सोडलं तर बोरगाव हा मोठं गाव आहे. त्याच्यामुळं विशेष प्रयत्नानं जिल्हा पालकमंत्री असतील व सरकारची धाव मोठी घेऊन त्या सरकारच्या निधी कसा आणायचं हे उत्तमांचा प्रयत्न. विशेष करून सर्व नगरसेवक, आमचे उपनगराध्यक्ष भारतीवाहिनी वसवाडे असतील, आमच्या अभयांना असतील, माणिकांना असतील, तसं आमचे अमर असतील, त्यांच्या म्हणजे विशेष सर्व नगरसेवक आमचे सर्व नगरसेवकांनी धरून हे विशेष प्रयत्न उत्तमांना ह्या बोरगावसाठी केल्याबद्दल व अनेक विशेष म्हणजे फंड म्हणजे नॉन मिलेनियम प्लस 2,51,00,000 रुपये SFC अनुदान 12 लाख 6,14,00,000 अनुदान दिल्याबद्दल सरकारचं ह्या बोरगाव वाशाकडून व आमचे समस्त सर्व आमचे बोरगावचे नगरसेवक व सर्व आमचे पदाधिकारी सर्व विशेष करून बोरगावचं अभिनंदन, या सरकारचं आमचं अभिनंदन करतोय की विशेष निधी हा आमच्या उत्तमानाच्या नेतृत्वाखाली एवढा मोठा निधी भरघोस निधी दिल्याबद्दल विशेष करून बोरगावच्या व सरकारकडून आम्ही अभिनंदन करतोय. एवढं बोलून माझं 2 मिनिटं भाषण संपवतो. स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांच्या आशीर्वादाने व सरकार व आमचे नेते आदरणीय उत्तमअण्णा पाटील यांच्या विशेष प्रयत्न व यांच्या नेतृत्वाखाली आज बोरगाव पट्टण पंचायतीला 16 वित्त आयोग योजनेअंतर्गत एकूण 3,50,00,000 असा भरघोस निधी मंजूर झालेला आहे. तसेच नॉन मिलेनियम प्लस ह्या निधीतून ती 2,52,00,000 रुपये मंजूर झाले. तसंच SFC अनुदान अंतर्गत 12 लाख असे एकूण
6,14,00,000 बोरगाव पट्टण पंचायतीला भरघोस निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर सर्व आमचे नगरसेवक असणे व सर्व नागरिक असणे विश्वासात घेऊन लवकरात लवकर सर्व 17 वार्डमध्ये जे जे मूलभूत सौकर्य पाहिजे त्याचे विशेष करून पाणी असतील, गटर असतील, रस्ते असतील, लाईट असतील, शौचालय असतील, सर्वांचं सगळं समावेश करून येणाऱ्या काळामध्ये हे काम पूर्तता करणार आहे आणि 6,14,00,000 मंजूर केल्याबद्दल विशेष करून कर्नाटक सरकारचं या ठिकाणी मी विशेष करून सर्व नगरसेवक व नागरिक यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन सांगतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.